मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। सीबीआयने स्वतः केलेला आहे। तीच केस तुषार सालियांची देखील कनेक्टेड होती आणि याचमुळे तुषार राजपूतच्या आत्महत्येवरही प्रश्न निर्माण झाला की त्यांचा खून झाला की काय। नारायण राणे यांनी देखील म्हटलेलं आहे की त्यांचा खून झाला की नाही चेक करा, खून नाही त्यांच्या नोकराला विचारून खून झाला होता की नाही। काय वाटतं उद्धव ठाकरेचे देखील दोन त्यांना केले होते, नारायण कोणतीच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता या केसमुळे। आता त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की आत्महत्या होती। बघा, या दोन्ही आत्महत्याच आहेत, हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालंय। पण राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला। 5 वर्षानंतर दिशा सालियांच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका त्यांनी कोर्टात नेली। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश आला पार्लमेंट पर्यंत। राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे। मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक, आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते ते दुर्दैव असतं, त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण भारतीय जनता पक्षानं